नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे की या चॅनलवरती आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो। आजही आपण नाशिक महानगरपालिकेशी संबंधित एक अपडेट घेऊन आलेलो आहे। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स जे आहेत ते वेळेत मिळत जातील। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिकेशी संबंधित ही एक महत्त्वाची अपडेट आहे। जे टेक्निकल पद आहेत त्याच्यामध्ये डेप्युटी इंजिनियर असेल, असिस्टंट इंजिनियर असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, अशा सर्व पदभरती लवकरच होणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्या संबंधीची जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याकडे आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला माहिती आहे की सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जी प्रक्रिया स्लो झालेली होती, तर बिंदू नामावली शासनाने ते अजून मंजूर केलेलं नव्हतं, तर त्याला मंजुरी मिळालेली आहे। इथे आयुक्त जे आहे त्यांनी मेन्शन केलंय बघा, राज्य शासनाने नाशिकसाठी प्रलंबित बिंदू नामावली मंजूर केली आहे आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 140 पदे जी टेक्निकलची आहेत, तांत्रिक पदे ज्याला आपण म्हणतो, तर ही भरती जी आहे ह्या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे लवकरच। ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी भरती प्रक्रिया होती ही आतापर्यंत स्लो झालेली होती, बिंदू नामावली मंजूर नव्हती आणि आता ती जी बिंदू नामावली आहे ही मंजूर झालेली आहे। त्याच्यामुळे टेक्निकलच्या पदाव्यतिरिक्त अग्निशमन व वैद्यकीय विभागातही भरती होणार आहे। त्याच्यामुळे या जाहिरातीचा मार्ग मोकळा झालेला आहे। कुठली कुठली पदं आहेत ते पण आपण जाणून घेऊया। याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आता डेप्युटी इंजिनियर हे जे पद आहे सिव्हिल साठीचं, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठीचं, हे एकूण 8 पद आहेत याच्यामध्ये। दुसरं आहे सेम पोस्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जे आहे 2 पद, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यासाठी 3 पोस्ट आहेत डेप्युटी इंजिनियरच्या। याच्या पात्रता, एज्युकेशनल क्रायटेरिया हे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नक्कीच कळेल। त्याच्या व्यतिरिक्त असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, सहाय्यक अभियंता इथे दिलेला आहे बघा, सहाय्यक अभियंता सिव्हिल हे 21 पदं आहेत। सहाय्यक अभियंता विद्युत, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल हे 3 पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक अभियंता मेकॅनिकल, असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल याचे एकूण 4 पदं आहेत। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कनिष्ठ अभियंता सिव्हिल बघा 46 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्या सुद्धा कनिष्ठ अभियंता विद्युत 7 जागा आहेत आणि याच्या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 9 जागा आहेत बघा। ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ह्या 9 जागा आहेत। याच्या व्यतिरिक्त ऑटोमोबाईलच्या इंजिनिअरिंगसाठी सुद्धा ज्युनियर इंजिनियर ट्रान्सपोर्टेशन, ज्युनियर इंजिनियर ट्रान्सपोर्टेशन याच्या 3 जागा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्यासाठी 28 जागा आहेत आणि सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्यासाठी सुद्धा 4 जागा आहेत। तर ह्या सगळ्या जागा तांत्रिक पदे आहेत, टेक्निकल पोस्ट आहेत आणि एकूण 140 पदांसाठी आणि विविध संवर्गामध्ये ही भरती होणार आहे। ओके, तर डेफिनेटली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लवकरात लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट येईल आणि याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, एज क्रायटेरिया असेल, सिलेबस असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भविष्यात येणाऱ्या सगळ्या बॅचेससाठी किंवा सगळ्या एक्झामिनेशनसाठी, मग ते PWD असेल, WRD JEE असेल, ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, MJP असेल, आपली एक परफेक्ट बॅच ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे समाविष्ट आहे। याच्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आपला IVR क्रमांक आहे 788 781 14 11 याच्यावरती। आणि दुसरं म्हणजे स्टडी मटेरियल, एक परफेक्ट बुक आपण लॉन्च केलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती, तुम्हाला बघायला मिळेल किंवा आपल्या ड्रीम पाथ शॉपमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे, मार्केटमध्येही अवेलेबल आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर IVR नंबरवरती किंवा कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे तुम्ही कमेंट टाकू शकता. तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्त्वाची वाटली तर तुमच्या 5 मित्रांना, मग ते इलेक्ट्रिकलचे असो, मेकॅनिकलचे असो किंवा सिव्हिलचे असो, इव्हन द ट्रान्सपोर्टेशन ऑटोमोबाईलचे असो, तर तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद.